त्या कुटुंबातील ती जी काही महिला आहे, जिने याचिका दाखल केली की जिने खटला दाखल केला आहे, या 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 महिलेला पतीकडनं किंवा ती ज्यांच्यावर अवलंबून त्यांच्याकडनं पोटगी मागण्याचा किंवा मेंटेनन्स मागण्याचा हा अधिकार ह्या कायद्याअंतर्गत तिला प्राप्त होतो. त्याचबरोबर ती ज्या घरामध्ये राहते, जे तिचं सासरचं घर आहे, नवऱ्याचं घर आहे, त्या घरामध्ये तिला राहण्याचा अधिकार मिळावा म्हणून ती पिटिशन दाखल करते किंवा तिला तिचा हक्क प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर तिला मारहाण होऊ नये, तिचा अपमान होऊ नये, तिचा छळ होऊ नये किंवा तिला दमदाटी होऊ नये आणि म्हणून त्या प्रोटेक्शन ऑफिसरच्या मार्फत किंवा स्थानिक पोलिसांच्या मार्फत त्यांना ते त्या पद्धतीने आदेश देऊ शकतं कोर्ट आणि त्यांना सांगू शकतं की तिला कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये असा आदेश हा पारित करू शकतो. त्याचबरोबर तिने जे काही श्रीधन तिला मिळालं आहे, तिचे जे काही चीजवस्तू त्या सासरच्या मंडळींकडे किंवा जाब देणाऱ्यांच्याकडे आहेत, त्या वस्तू तिला या कायद्याअंतर्गत परत मिळवता येतो. त्याचबरोबर त्या मुलांचा जो काही ताबा आहे किंवा त्यांची जी कस्टडी याच्या संदर्भामध्ये तिला न्याय मागता येतो. अशा स्वरूपाचा हा महत्त्वाचा असा एक कायदा, एक वरदान